मी दरेगावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय. मुद्दा नसल्यामुळे विरोधक कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत आहेत. काळी दिवाळी आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. मी दरेगावी आलो की विरोधकांचं पोट दुखू लागतं. दिल्लीला गेले की पोटात दुखतं. मी त्याचा विचार करत नाही. या सर्व पोटदुखीवाल्यांचा बंदोबस्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सफरचंदाच्या बागेत जाऊन सफरचंदांच्या झाडांची पाहणी केली. यावेळी स्वतः रोटर हातात घेऊन मशागत केली. यावेळी शेतात काम करत असताना त्यांच्यावर शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधकांच्याकडे आता मुद्दे नाहीत. पूर परिस्थितीबाबत त्यांना वाटले नव्हते. 32,000चा पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल. मी म्हणालो होतो, दसऱ्याच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे आम्ही पैसे देणे सुरू केले आहे. त्यामुळे बोलणार काय हा मुद्दा नाही. कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं त्यांनी ठरवलं आहे. शेती असो किंवा निवडणूक असो, विरोधक दिशाभूल करायचं काम करतात. चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुके देत होते आणि आता टीका करतात. ही दुटप्पी भूमिका आहे. हे कायम रडगाणं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही, लढायला शिकवलं आहे. शेतीमध्ये तुम्ही आलेला आहात. महाराष्ट्रात ऍक्च्युली काश्मीरमध्ये सफरचंद दिसत आहेत, तर आपल्या महाबळेश्वर तालुक्यात सफरचंद दिसणार आहेत. कसं बघता याच्याकडे? जे इकडे दिसत नाही ते दिसलं पाहिजे ना. ही सफरचंदाची शेती आपण काश्मीरमध्ये फक्त पाहतो. ती शेती सफरचंदाची आपल्या या भागामध्ये होऊ शकते. इथलं क्लायमेट जे आहे ते त्याला पोषक आहे. इथली माती पाणी त्याला पोषक आहे आणि म्हणून आपण इथे हा प्रयत्न केलेला आहे सफरचंदची शेती करण्याचं, लागवड करण्याचं. जवळपास 4,000 रोपं आपण इथे लावलेली आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतो की गेल्या वर्षी याला फळं आली होती. आताही त्याला फ्लॉवरिंग सुरू होईल आणि म्हणून अतिशय या भागातल्या लोकांना नाविन्यपूर्ण शेती कशी करता येईल, कसं त्यांना आपल्याला या ठिकाणी गटशेतीच्या माध्यमातून एकत्र आणता येईल. बाकी तर इथं बघा जांभूळ होतो, आवळा होतो, फणस होतो, आंबा होतो, काजू होतो, सगळ्या प्रकारची फळं होतात. पण स्ट्रॉबेरी इथं होते. स्ट्रॉबेरी देखील काल मी जवळपास 3,000 रोपं लावली R1 जातीची. एकदम चांगलं फळ त्याला येतं. आणि आज हे ॲपलची शेती जी आहे आपण पाहतोय, इथं देखील 2 प्रकारचे डोराशेड गोल्डन आणि IN99 काहीतरी हर्मन 99 अशा प्रकारची हर्मन 99 आणि डोराशेड गोल्डन अशा 2 जाती या ठिकाणी लावल्यात आणि त्याला एका झाडाला 10 ते 15 किलो फळ येतात. त्यामुळे एक नवीन जे काय बघा जे होतं आहे ते कोणीही करतं आहे. जे न होणारी आणि इथं या मातीमध्ये या पाण्यामध्ये होणारी पिकं आपण घेतली पाहिजे. यामध्ये आगरऊड देखील आपण लावलेलं आहे. काल देखील आपण पाहिलं की आगरऊडची झाडं देखील मोठ्या प्रमाणावर इथं वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या जातीची जी कॅश क्रॉप आहे, लोकांना तात्काळ पैसे त्याच्यातून मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सुरू आहे. गटशेतीला प्राधान्य देणं आणि सेंद्रिय शेतीला, नॅचरल फार्मिंग याला प्राधान्य देणं याला प्रयत्न आपण करतोय. आणि मला वाटतं हळूहळू संपूर्ण या भागामध्ये एकदा का त्यांना कळलं की बाबा हे पीक या ठिकाणी होतं आहे, हे फळ या ठिकाणी होतं आहे, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. केशरवर देखील आम्ही प्रयत्न करतो. इथे कॉफी चांगल्या प्रकारची होते. कॉफीची झाडं मोठ्या प्रमाणावर होतात. चहासाठी देखील इथली सॉईल जमीन जी आहे ती पोषक आहे. त्यामुळे अशा प्रकारची हळद होते मोठ्या प्रमाणावर. कुरकुमीन जास्त असलेले हळद इथं आम्ही पिकवतो आणि त्यामुळे या भागामध्ये जमीन आणि पाणी आणि वातावरण पोषक आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारची भाजीपाला होतो, फळफळा होत आहे. त्या ठिकाणी सर्वच आपण पाहतोय. चंदनाची झाडं मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तिथे साग मोठ्या प्रमाणावर होतो. या ठिकाणी दुसरं आणखी आगरऊडचं तर मी आपल्याला सांगतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि शेती
साहेब राजकारण्यांसाठी ना आणि इथला माणूस जो आहे नोकरीसाठी मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जातो त्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जायची वेळ येऊ नये हे आमचा कन्सेप्ट आहे. आणि अशा प्रकारच्या शेतीमुळे अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रयोगामुळे पर्यटक वाढतील, पर्यटनाला चालना मिळेल. तर मुलावेळेला आपण पाहिलं की वॉटर स्पोर्ट चालू केलेले आहे, अकोल्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करतो, इथं आता ब्रिज होतो आहे. हा ब्रिज किती वर्षापासून प्रलंबित होता, तो आता पुढच्या 4-6 महिन्यात कंप्लीट होईल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र ते म्हणजे कोकण ते सातारा हा जोडणारा एक पूल आपण तयार करतो. त्यामुळे हे जे काही वाहतूक आहे, कनेक्टिव्हिटी जी आहे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, ती लोकांना परवडणारी पाहिजे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल. आपण इथं महाराष्ट्र फेस्टिवल घेतला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आता देखील पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई पुढच्या डिसेंबरनंतर इथं कोयना बॅकवॉटर जो आहे तो फेस्टिवल करतात. त्यामुळे एकंदरीतपणे येणारे टुरिस्ट आहे, जसं आपलं ते फुलं येतात ना तिकडे कास पठारला, तिथं पर्यटक येतात. ते पर्यटक खाली उतरतात, खाली उतरून मुनावळे असेल, वासोटा किल्ला असेल या भागामध्ये जातात. त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. इथं मोठ्या प्रमाणात टेंट लोकांनी केलेले आहेत, त्या टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. इथलं जे काही फूड आहे इथलं ते चांगल्या प्रतीचं आहे, ते लोकांना आवडतं. आणि म्हणून एकंदरीत इकडच्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी हा आपला प्रयत्न सुरू आहे. साहेब आज